या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे पीर, पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस आणि दुसरी शाखा जिंदा शाह मदार चौक सोलापूर। जमीन विक्रीच्या नावाखाली माजी नगरसेविकेकडून तब्बल 20 लाख रुपये घेऊन तीच जमीन परस्पर दुसऱ्या व्यक्तीला विकल्याचा धक्कादायक प्रकार सोलापुरात उघडकीस आला आहे। या प्रकरणी जेलरोड पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत माजी नगरसेविका मेनका शिवराज राठोड, रहा मंत्री चंडक रेसिडेन्सी, नूतन प्रशालाजवळ विजापूर रोड सोलापूर यांनी फिर्याद दिली आहे। तानाजी मल्लय्या कलाल, प्रेमा तानाजी कलाल आणि विकी तानाजी कलाल सर्व रहा भूषण नगर सोलापूर अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत। फिर्यादीनुसार प्रतापनगर येथील गट क्रमांक 27/4 मधील एकूण 9 हेक्टर 60 आर क्षेत्रापैकी संशयितांच्या मालकीची 0.40 आर शेतजमीन खरेदी करण्याचा व्यवहार 2013 मध्ये 80 लाख रुपयांना ठरला होता। या व्यवहारासाठी 100 रुपयांच्या स्टॅम्पवर वेळोवेळी नोटरी करण्यात आली होती। दरम्यान जमीन खरेदीसाठी फिर्यादीकडून संशयितांनी 2013 पासून आतापर्यंत एकूण 20 लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे। यामध्ये 6 लाख रुपये बँक खात्यामार्फत तर 14 लाख रुपये रोख स्वरूपात देण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे। मात्र संबंधित जमीन फिर्यादीच्या नावावर खरेदी करून देण्याऐवजी संशयितांनी ती अन्य व्यक्तींना नोंदणीकृत खरेदी खताद्वारे विकल्याचा आरोप करण्यात आला आहे। त्यामुळे आपली 20 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचे मेनका राठोड यांनी तक्रारीत म्हटले आहे। 10 वर्षांपासून व्यवहार रखडला। ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी।